नमस्कार मंडळी, शुभ दुपारचा ॲक्च्युली 1:30 वाजला आहे. तर आता केळशी मार्केटला आम्ही थोडंसं गेलेलो आणि थोडंसं शॉपिंग वगैरे होती, त्याचं काहीतरी घराचं काम आहे. तर काल इथेकडे आलो आपण केळशीला आणि कालचा दिवस केळशीचा फेरफटका झाला. आज जरासं मार्केट फिरलेलं, आता निघतो आहे. इथे तू पण येणार आहेस ना? हो, येणार आहे. आता ॲक्च्युली आपण चाललो आहे दादाच्या घरी आंबवलीला. इथून साधारण अर्धा तास बाईकला अर्धा तास लागेल. तर इथे संध्याकाळी येणार आहे. लाद्या बिद्याचं काहीतरी काम आहे, ते लाद्या मागून वगैरे येईल, मग तो पाठवून ये लवकर. ओके. तर आता काल तर मजा आली इकडे. आता जरा दादाच्या गावी आज बघूया, फिरत तर उद्या फिरूया. पहिल्यांदाच चाललोय, म्हणजे गावात आतमध्ये नाही आलोय. कोस्टल रायला आहे दादाचं घर, म्हणजे गाव असं बोललेलं, आतमध्ये नाही गेलं आहे. एक्साइटमेंट आहे जराशी. गाव म्हणजे वेगळा विषय असतो ना. चला, इथ्याचं घर असं ना खालच्या बाजूचं आहे. इकडे ह्या पाकाड्या मस्त आहेत. पावसातून प्रॉब्लेम काय, ह्या पाकाड्यांचा जरासा वाट लागते. आपल्या घराजवळ पण अशी पाकाडी आहे, तर ती घासत बसायला लागते. चिकू वगैरे लागले आहेत भरपूर, सीताफळ आहे. निखिल पोचला असेल संगमेश्वरला. निखिल संगमेश्वरला गेला आहे सकाळी 7च्या गाडीने. केळशीवरून सकाळी 6:45 की 7च्या दरम्यान काहीतरी गाडी आहे, केळशी रत्नागिरी, त्या गाडीने तो सकाळी गेला आहे. तर आपण आता आज आणि उद्या आंबोलीमध्ये आहे, नंतर मग तिथून जाणार परत गावी पण प्लास्टरचं काम चालू झालं आहे, ते पण बघायचं आहे. तर गावी पण 2-4 दिवस थांबावं लागणार आहे. वातावरण आज जरा मोकळंच आहे, कालपासून असंच वातावरण आहे. चला, हा पट्टा 1-1.5 दिवस का होईना इकडे आपण थांबलो होतो. इकडे भारजा नदी, बोटीन जवळ पडतं ना रे तुम्हाला? बोटीन डायरेक्टली जाता येतं. आता बोट आहे बाई, ते लवकर आहे. हो, तर ह्या बॅगेमध्ये पण काय काय खजिना घेतलेला आहे. झाडं आहेत भरपूर, केळशीतली झाडं. ह्या बाजूला ही काय, ही आहे का तीच भारजा नदी? नदी आहे की हे आपलं खाडी? अच्छा, खाडी. ही बोरिवली काय? धबधबा कुठे तो बोरिवलीचा? हां हां, बोरिवली पहिला मस्त झाडं पडली. हां, अच्छा, इकडे वरती. अच्छा, ही दापोलीतली बोरिवली, एरियाचं नाव बोरिवली. धबधबा पण आहे इकडे, लोकल धबधबा. म्हणजे इकडे काय खेकडे भेटत असतील ना रे? आहे ना. हे काय खजाना, काय खाजन बोलतात. आमचा पलीकडचा स्टॉप आलो आपल्या गावी. आलो इथे उतरलं की डायरेक्ट घरी 5 मिनिटात. हां काय, थोडं जवळ आहे. हां, इथे ओढीवाला असतो खाली. हे आंबवली लिहिलं आहे ते. आमचा स्टॉप आहे, मुंबईत जायचं आहे. ओके, बस इथं थांबतात. स्टॉप आहे. अच्छा, ऑफिशियल स्टॉप आहे. अच्छा, आंबवली गाव इथे जवळ नाही, पण स्टॉप आहे. ओके. तिकडे गाव यासाठी 15 किलोमीटर चाललं. म्हणजे इथून बोटीने पलीकडे गेला की गावात पोचला? तेव्हा दिसतं मंदिर वगैरे. हां हां, ते मंदिर गावचं आहे. अच्छा, म्हणजे एकदम जवळ आहे. फक्त आपल्याला टर्न देऊन जावं लागतं आहे. समोर तिकडे गाव दिसतंय ना, ते आंबवली. हां, लगेच. हां, तेव्हा आम्हाला जवळ आहे. ते रस्त्यात ॲक्च्युली गोगल आहे बघा केवढी आहे, आणि बरोबर ती कॉर्नरिंगलाच आहे. चाकाखाली वगैरे जाऊ शकते. तिला इकडे जायचं आहे, पार करू काय तिला? साईडला घे. हां, भरपूर मोठी आहे. ते रस्त्याखाली ती नक्कीच, तिला इकडे जा, ह्या दिशेने जायचं आहे तर इकडेच ठेवतो, मग जाईल ती. हां, बघ लगेच तिने हे केलं, गुंडाळलं स्वतःला. हे बघा, हो, गेली असती ती आता टायर खाली. जा, निवांत जा. वातावरण पूर्ण पावसाचं झालं आहे, पाऊस येईल, कधी पण येईल.
बाजूला ही भारजा नदी, त्याच्या आम्ही पॅरललच चाललो आहे आणि एका ठिकाणी मग आपण तिला क्रॉस करू आणि मग मंडणगडमध्ये एंट्री करू. सध्या आपण आहोत इकडे दापोलीमध्ये. कोंडवाडी. कोंडवाडी काय वरती गाव आहे, मोठं आहे. राऊतोली मोठं गाव आहे. वरती चांगलं भरपूर आहे. अच्छा. खाली जास्त नाही. हां वरच्या बाजूच आहे. ठीक आहे. राऊतोली छान गाव आहेत. कोकणातले गाव म्हणजे एकदम भारी. आणि ॲक्च्युली हा पट्टा पण कसा सह्याद्रीमध्येच जास्त येतो तो. हां म्हणजे बीच बाजूला आहे पण डोंगर पण आहे. अजूनही याच्याकडे लावणीला एवढं सुरुवात जस्ट केलं आहे. आमच्याकडे लावणी संपली असेल जरा. हां इकडे लेट करतात. गणपत जनरल स्टोअर. केवढा पट्टा मोठा आहे शेतीचा. बरीचशी सोडले वाटतं. हां बहुतेक सोडले. बकऱ्या एक मोठा आहे, विस्तार मोठा आहे गावाचा. अच्छा. मांदिवली इकडे स्कूल आहे वाटतं, न्यू इंग्लिश स्कूल. हां मांदिवली गावचा पूल. वेळवे आणि ते बरे वेळवीला गेला वरती बांधीवरेला. अच्छा तो इथे येतो. ओके ओके ओके. डायरेक्टली दापोलीला इथून शॉर्टकटने जाऊ शकतो आपण. तर ही ॲक्च्युली ही भारजा नदी ना. कुठला? चिंचगड. बॉर्डर आहे दापोली मंडणगड. बघा ह्या पुलाच्या अलीकडे आपण आता इकडे दापोलीमध्ये होतो. ही भारजा नदी आणि आता अलीकडे इकडे दापोली आणि पलीकडे गेलो की मंडणगड. भारी आहे. पुलावरून पाणी जातं काय रे कधी? हां हा पुलावर पाणी गेलंय. हां दोघांचा एक पूल आहे. जुना पूल आहे ना. जुना पूल आहे आणि हां. पुलाला खचला नाही पहिली गोष्ट. मेन कठडा नाही. हो हो सेफ नाही आहे. आणि दरवर्षी पेपरला बातमी येते सकाळला. हां ते आपलेच मित्र आहेत माळी. ओके. ते, टाकतात इकडे. ॲक्च्युली रिस्क आहे हा. नवीन माणूस. आणि हा तर काय माहितीये का, हां इथे हा ब्रिज नवीन झाला पाहिजे. हो डागडुगी झाली पाहिजे किंवा नवीन झाला कारण पाहिजे. पाण्याचं हे बघाल ना प्रवाह. भारजा नदी म्हणजे मोठी नदी. अरे, याच्यावर पाणी दरवर्षी येतं. दरवर्षी होतं ना. ह्याच्यावरून वरच्या वेळेला वळवलं असतं एवढ्या. मग तेव्हा काहीच नाही ऑप्शन. ॲक्च्युली कठडा असता तर कसं थोड्या पाण्यातून तरी जाऊ शकतो. अरे यातनं माणूस पण वाहून गेल्याची बातमी आलेली आहे. आहे ना. हा वाहून गेला तो साईडला झाडावर आला हा. का कोण असा उंच झाडावर वाचला काय? वाचलं. दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर भेटला. वरतीच होता. हा इकडे कुठेतरी झाड आहे ते झाडावर. अच्छा. हा कुठेतरी झाड आहे. हां भरपूर आहे. खोल असेल मजबूत ना. डायरेक्ट अरबी समुद्रात झाला मला तिथून. हो डायरेक्ट. कारण ही आता ही खाडीच झाली म्हणायला हरकत खाडीच झाली नाही. इथून. जॉईंट झाली आता इथून पुढे लगेच समुद्र आहे. खरं पाणी येतं इकडे भरतीला. होय ना. आता पावसाचं नाही. भरतीला येतं. इतर मोसमात म्हणजे पावसाचं नसेल तेव्हा पाणी खारं पाणी इकडपर्यंत येतं. मोठी नदी आहे. तर हा ॲक्च्युली बॉर्डर गावाला म्हणजे शक्यतो कोकणात तरी आहेत ना अशा नद्यांवरती या बॉर्डर्स आहेत. बऱ्याचशा गावांच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या अशा बॉर्डर्स आहेत. आणि इकडे मगर पण आहे ह्याच्यात. मगर आहे इथे. अच्छा. तो पहिला जुना पूल तिथे तुटला. तो समोर दिसतोय तो. तिकडे होता पूल. ओके ओके. त्यानंतर हा पूल बनला. याला तर बरीच वर्ष म्हणजे आम्ही लहानपणापासून हा पूल- तोच बघतोय. तो आता झाला म्हातारा. होईल होईल. आता तो तिकडचा साखरीचा ब्रिज झाला ना. हां ह्याला कोण बघणार नाही. मग इकडे संपला संपर्क. हा. ही गावं ती राहिली पाठी. म्हणजे हा ब्रिज तुटला तर नाही बांधला तर हो, हो. बांधलाच पाहिजे इकडे. कारण तिथून साखरेचा ब्रिज आता होणार आहे लवकर. मग आता आपण जेवढं फिरून जातोय ना ते गरज नाही, डायरेक्ट जाऊ शकतो. चला ऑफिशियली एंट्री करूया मंडणगडमध्ये. मला जिल्हा सेम आहे अजून. जिल्हा रत्नागिरीचा आहे. फक्त आपला तालुका आता बदलला. रत्नागिरी जिल्ह्याचा सगळ्यात वरचा टॉपचा उत्तरेकडचा हा शेवटचा ना मंडणगड. मंडणगड शेवटचा तालुका. ओके. या पट्ट्याचा शेवटचा इकडे. हा तालुका आहे ना. हा. आता भरपूर जणांच्या लोकांना माहिती पण नसतं. आता बातम्या येतात म्हणून हा. व्हिडिओ माहिती पडतं. हां लोकांना मुंबई गोवा हायवेला हा गाव लागत. मंडणगड तालुका लागतच नाही. लागत नाही. हा गेला का डेपोला. अच्छा. हे आंबवली. मंडणगड हे तसं म्हटलं ना तर हा. कुठं नाव अच्छा. आता लोक हे ऑफिस मीडिया झालं. हां हायवेला लागायचा नाही. हो. आणि काय समजतच नाही. कोस्टल राईडने आम्ही आलेलो ना तेव्हा या रूटने आलेलो. या हां अनेक ऑफिस आमच्या गावावरून हो. तो एक पण हा श्रीवर्धनकडून डायरेक्टली ना. पण खरा कोस्टल हा आहे. हां तो लोकं skip करतात. हां हा हो
ॲक्च्युअल कोस्टल राईड हा आहे. आम्ही केला होता पुढे श्रीवर्धन ना ते ह्याचं वेळाच गाव आहे कासवांचं. आता बघा नदीच्या या बाजूला आलो आपण. मानदेवीतली अर्धी घर आहेत ना. हां काय गाव लागलं की मानदेवीतलीच लोक मांदिवलीचेच आहेत इकडे, पण त्यांचा तालुका वेगळा लागतो इकडे. मंडणगड लागतो. म्हणजे मांदिवली 2 तालुक्यामध्ये येतं. म्हणजे जे सण उत्सव वगैरे एकत्र. अच्छा फक्त त्यांचा तालुका वेगळा लागला. हां इकडे आहे. अच्छा मेन गाव इकडेच झालं. हे जावळे गाव हे पण वरती आहे. खूप मोठं गाव आहे. अच्छा पण रस्त्याच्या वरच्या बाजूला जास्त घर आहेत. ग्रुप ग्रामपंचायत आहे. जावळे आंबवली आणि खारी साखरी 4 गावांचं ग्रुप ग्रामपंचायत. हां ते राहिली. हां जागमाता देवी. अच्छा ग्रामदेवतेचं मंदिर एकदम भारी आहे ना समोर. अंघोळ करा भारी आहे. चालेल येऊया. जवळ आहे बाईकवर आलं की गेलो 5 मिनिटात. हां आता काय आलं गाव जवळ ना. हो नदीच्या एकदम बाजूला आलेलं आहे. ती पण शेतीच होते ना खालची. हां सगळं सोडलं लोकांनी. ग्रामदेवत मंदिर वरती आहे का एकदम टॉपला. नेटवर्क मजबूत येत असेल तिकडे. आला हे शेती मस्त आहे रे. झाली लावणी बहुतेक झाली. रामपुरी गावामध्ये फायनली सतीजाच्या गावी एंट्री झाली. म्हणजे की लास्ट टाइम आम्ही ह्याच रोडने गेलेलो पण ते एक्झॅक्ट आतमध्ये कुठे जायचं माहिती नव्हतं. काळोख होता हो. 7:30-7:30च्या दरम्यान होतो आम्ही या कोस्टल रोडला. बहुतेक झाली. हां संपायला आली आता. किती वाड्या आहेत साधारण. एकच गाव वाड्या बिड्या नाही आंबवली. अच्छा आम्ही फक्त आमच्याच गावाच्या लोकांना माहिती आहे इकडे. ओके वाड्या सेपरेट नाही असं नाही काय. आम्ही हे सावरे. हां सावरेवली बोलतो. सावरेवली वाडी होतं पण ती ॲक्च्युली वाडी तशी नाही. अच्छा तो तर बोलायला होत बाहेरच्या लोकांसाठी वाडी नाही. त्या डॉक्युमेंट्सवर नाही. चला आता आतला रस्ता पकडलेला आहे. आजी कुठेतरी कामावर चालल्या. इथे पार्किंग करतो ना. चांगली आहे पार्किंग करायला. मस्त जागा आहे. मिक्स लावलं इकडे. नाचणी पण आहे तिकडे भात पण आहे. आणि इकडे आता गावात एंट्री करतोय आपण. हे काय भात लावणी करायची. हे बघ पाणी द्यायला जागा केले. पाऊस येईल तेव्हा. अशा भातांना मजबूत पाऊस हवा आहे. होय ना. शेतावर हो. मुंबईला हां होय ना. गाव भरलेलं असायचं रे. तर आमच्याकडे अजून तशी सिच्युएशन नाही आले अजून तरी. पण कालांतराने ते होणार. कारण काय शेवटी स्थानिक तरुण मंडळीच राहिला नाही ना इथे. हे घर आलं समोर. हे सतीजाचं घर. माऊ बघतोय वाट आहे ना. कोण बाहेर गेला की वाट बघत असतात. कोण येते मला बघायला. कधी येत आहे कधी येत आहे. बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये बघितलंय. आज पहिल्यांदा पदस्पर्श होते आमच्या घरात. तुमचं पण असंच आहे. आमच्यासारखंच आहे असं वर 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 वर. हां कुठून
अच्छा हा कळस दिसतोय. कळस. वरती एक मंदिर आहे, ते नंतर जाऊ आपण मंदिरात. आई बाहेर गेले वाटतं कुठे, शेतावर गेले ना. शेत जवळ आहे की जवळ आहे खाली शाळेला. अच्छा सतीजाच्या घराकडे आलो आहे, थोडा वेळ बसलेलो तर पाऊस फायनली कालपासून वाटतं आता येतो आहे. म्हणजे काल केळशीला होतो दिवसभर पाऊस नाही. आज पण म्हणजे संध्याकाळचे आता किती वाजले, 2:15 वाजलेत, तर सकाळपासून पाऊस नव्हता. आता रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. आणि इकडे खास आहे ना छोटी केळशीतनं झाडं आणलेली आहेत. ब्रह्मकमळ हे ब्रह्मकमळ आहे, हो 2 आणलेली. खोड आहेत त्यांची, जगतील पावसामध्ये. जगते. ही छोटीशी बाग आहे बघा इकडे, बरंच आहे. काकडी वगैरे लावले आहे, काकडी लावले, काकडी कारती, हे तुरी पण आहे इकडे, एक भेंडी आहे, भेंडी सगळं आहे. अजून पण आणले ते. आणि इकडे फुलं आहेत, ती फुलझाडं सध्या लावा लागतील कुठे ती प्लास्टिकमध्ये मुंबईला नेणार आहेस नाही. मुंबईला पण नाही त्यातले. हां 2 गावाला पण नेणार आहे मी. तर ते कांदे असतात ॲक्च्युली, ते त्याला फुलं येतात चांगले. एक 2 कांदे लावले तरी पण ठीक आहे. पूर्ण गावाचा निम्मा परिसर दिसतो इथून. आणि हे घरातली पिवळी भरपूर आहेत. हे 3 आहेत घरात, अजून 2-3 आहेत ना रे. घरात अजून 2-3 आहेत. वाट बघत असतात कधी घरात येतात सगळेजण, झोपा काढतात दुपारच्या मस्त अशा. पाऊस बघा कसा रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली. आता गणपती उत्सव येतोय ना, मग कसं काकड्या बिकड्या जरा हव्यातच. इकडे काकडीचं आहे, ते वेल आहे तिकडे, लागतील काकड्या. ढग कसले आलेत, आला तर एक जोरात येईल पाऊस. काळे ढग कालपासून आज बघायला मिळत आहेत. दादाच्या घराच्या पाठीमागे ना डायरेक्ट एक झिरपी आहे छोटीशी पाण्याची, ही बघा. तर उन्हाळ्यातून पाणी नसतं, पण पावसाळ्यातून एकदम तुफान आणि जोराचा पाऊस पडला की काय भयंकर पाणी असतं. खेकडे वगैरे येतात इकडे संध्याकाळचे, म्हणजे रात्रीचे खेकडे वगैरे पकडायला जास्त लांब जायची गरज नाही, इकडेच खेकडे मिळून जातात. पेरूचं झाड पण मोठं आहे एकदम. इकडे पण काकडी वगैरे आहेत, काकडे, करिंदे, नारळ, तेरा इकडे अळू. हे बघा अळूचं फतफतं करतो ते. नारळ ती सरकारी आहे वाटतं, केवढी लागली बघा. आणि हा मस्त परिसर आहे एकदम झक्कास. पपईचं झाड पण आलं आहे, झिरपीमध्येच आहे. अये अण्णा आम्ही वाट बघतोय. हा बोलवत हा आई वाट बघत असेल सकाळी. फोन लावलेला, फोन पण लागतो. अरे नेट नाही ते घरी, इथेच्या इथे. काय पडलं फोन? अरे पिशवी. मांजरं वाट बघत बसलेली मगाशी. हा काय लावणी झाली? नाचणी आवटायची वाक्य असेल. अच्छा. तर अण्णा आणि कसं दादा कालच आले इकडे, आणि मग फक्त इथेच्या घरी दादा आलेलं फक्त. तर आता इकडे सर्वजण आहोत. पाऊस पण येतोय, जोरात येईल वाटतं. जराही नाही पडला. आम्ही केळशीमध्ये पण वाट बघत होतो, म्हणजे पाऊस येईल, कुठला पाऊस नाही, काय नाही. खाली मग लावणीला पाणी आहे लोकांचे. हा अरे बाबा तुमचा कुटुंब केवढा मोठा माणसांपेक्षा मांजरा वाढली आहे घरात. हा अरे मांजरा एवढी हिनभर खातर होती ती, मग हिन काय मरवलं. होय काय? हो 2 होती. पांढरा होता, एक असा तांबडा होता. अच्छा 6 मांजरं होती घरात, 6. हां चला चहा प्यायला या. दुपारचा नाही, संध्याकाळचा चहा. 3:45 वाजले. इकडे दादाकडे कसं वायफाय आहे, ते एक बरं झालं. ऑफिसची कामं पण होत आहेत ना, व्हिडिओ पण अपलोड होते. जरा ऑफिसचे मेल्स वगैरे पण चेक करायला भेटले. कालपासून काही काम जास्त करायला भेटलं नव्हतं, कॉल्सवरच होतं फक्त. आता इथे बऱ्यापैकी होतं आहे काम. इकडे व्हिडिओ आता अपलोड करायला ठेवले. काहीतरी एक इश्यू झालेला मध्ये, ते ऑटो डबिंगमुळं माझा एक व्हिडिओ झालेला इंग्लिशमध्ये,
त्याला बऱ्याच काही कमेंट वगैरे आलेल्या. ठीक आहे, ते आता ते ऑटो डबिंगचं ऑप्शन इनेबल झालेलं, त्यामुळे सगळ्या गोष्टी होत होत्या. असो, ते समजून घेणाऱ्यांनी घ्या. बऱ्याच जणांना काही कळालंच नाही, त्या वाकड्या तेवढ्या कमेंट आलेल्या. पण ते ऑटो डबिंग ॲक्च्युली यूट्यूबमध्ये आहे, त्या ऑटो डबिंगमुळं तो प्रॉब्लेम झाला होता. असो, आता जेवायला या. टायमिंग रॉंग आहे. टायमिंग रॉंग आहे, पण आता भाकरी खातोय. आईने परत भात पण दिलाय, तो काय जायचा नाही. पण कारण सकाळी आम्ही उशिरा जेवलेलो. इत्याकडून निघालो ना, मला वाटतं 11 साडे11ला काहीतरी न्याहारी झालेली सकाळची, त्यामुळे जेवायचा इरादा नव्हताच. पण आता भाकरी एक खाऊया जरा आधार पोटाला. संध्याकाळी हे करूया. चवळीची भाजी आहे वाटतं. चवळीची भाजी आहे, इकडे रस्सा आहे आणि तांदळाची भाकरी. इकडे ही मंडळी आहे. अरे लय जण आहेत ते. पाहुणे लय जण आहेत ते. 6-7 जण आहेत. साईडला गोल बसणार. निवांत एकदम, कोण नाही करत, पण शांत आहेत. हो, शांत असतात. बाजूला आहेत एकदम. बघा तिकडे तो जेवायपर्यंत तसंच बसणार. निवांत. चला म्हणजे चहा वगैरे पिऊन जरा ऑफिसची कामं आवरली. व्हिडिओ अपलोड केला आहे, जो की तुम्ही पाहिला असेल. बोरिवली ते बोरथळ हा प्रवास जो आपण काल आलो. आणि आता व्हिडिओ रेग्युलर आहेत, म्हणजे मध्ये मध्ये उशीर होतो, कारण गावाला, माझ्या गावाला पोचलो ना की व्हिडिओ अपलोडिंगला प्रॉब्लेम होतो, मग उशीर आहे व्हिडिओ येतात. तर आता इथे येतो आहे, कारण तो दुपारी जरा घराची कामं त्याची आवरत होता. लाद्या वगैरे आणायच्या होत्या, तर मी ते ॲक्च्युली बुकिंग करणार होता. लाद्या काहीतरी उद्या की परवा येणार आहेत, तर ती कामं सगळी आवरून तो आता आला आहे खारी गावात. मला वाटतं बोटीने आला आहे, तर त्याला आता आणायला चाललो आहे. चला, बोटीने आला काय तो आता? हां हां, सावकाश. हा, बाजूला कोणती नदी आली? भारद्वाज नदीच आहे. तीच आहे. पुढे जाऊन केळशीची खाडी होती, इथे खाडीच झाले, नदी नाही. ओके, अच्छा, ते मगाशी आलो तीच नदी. वरती ओढीचं पाणी आतमध्ये येतं. हां हां हां. आणि इकडे हा नजारा बघण्यासारखा असतो. आणि इथे खाजनामध्ये जाऊन मी ते शिंपे, कोळंबी, खेकडे वगैरे काढतो ना, ते इकडेच. इकडे या पट्ट्याला काय? वगैरे इकडे मिळतात, कालवा खाली मिळतात. ते वेगळ्या एरिया आहे, त्या एरियावर ते मिळतं. अच्छा, आपल्याला बोलतात नाही का, आपला प्लस पॉईंट आहे हां, की आपण समुद्रकिनारी राहून भात तर आपल्याकडे आहे भरपूर. हो हो हो. आणि मासे, त्यामुळे आमच्याकडे जास्त सर्रास मासे हे मिळतात बघायला तुम्हाला. कारण सर्वच बाजूला आहे ना. हा, आणि हे आपलं आपण बोलतो ना, ज्या ठिकाणी अनुकूलन झालं ना आपलं, ते हो 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 हो. विज्ञानामध्ये शिकले अनुकूलन. हां, जिथे राहतो त्या ठिकाणी जुळवून घेण्याची क्षमता. असं आहे. नवीन पिढीला ते माहिती नसेल छायामध्ये काय. हो हो हो, असेल असेल. हा, ते भरपूर लोक बोलतात तुमच्या घरी कधी मत्स्य कसे. हां, ते मासे म्हणजे बाजूला तसं आहे सगळं वातावरण, म्हणून मासे. कल्चरच पाहिजे. हो, आता हे उपवास वगैरे सगळं आलं. हां, पहिलं सगळं झालं. सोमवार नाही म्हणून काय विषयच नाही तेव्हा. हो हो हो. तर आपण चाललो आता खारीला. इथून म्हणजे आंबवलीपासून साधारण 2 किलोमीटर. मस्त झालं आहे क्लायमेट आता रे. पाऊस आहे ना, पडून गेलाय मगाशी, त्यामुळे जरा वेगळंच झालंय. थंडावा आलाय थोडासा. दुपारी आम्ही आलो ना तेव्हा जरा गरम गरम वातावरण होतं. पाऊस थोडा कमी आहे म्हणून होय ना. अच्छा, समोरचा वाडकर्णीचा पर्याय होता, त्याला पण तो पर्याय नाही, लय मोठा वॉटरफॉल आहे. ओके, ते नाव पर्यायच ठेवलं पहिल्यापासून. अच्छा. इथे आला फायनली. इथे आला, सगळं सामान विमान घेऊन आलाय. काय त्याला सांगितलं घेऊन सामान मेन. आलेला आहे. तर कुठून आला तू? इथून आलाय? तिकडे, तिथून इथून. तिथे बोटीवाल्याने तिकडे सोडलं, हां, तिथून असं चालत चालत भिंगारीवरनं. भिंगारीवर. हा, भिंगारी. भिंगारीवरनं खारीला आला. नाही, भिंगारी म्हणजे तिथं तो स्पॉट आहे, त्या स्पॉटलाच भिंगारी बोलतात. अच्छा, तिथून चालत इथून चालत यायचं. गावचा पॉईंट तो आहे, बंदर आहे म्हणजे त्यांचं ते. होय काय? ओके. आणि हे सगळं आता घरी गेलो असतो पण उशीर होईल. खारीगाव ते दिसतं नाही वरती, ते मामाचं गाव आहे, घर आहे. ते डबल आहे ते. हा, अच्छा अच्छा, इथूनच रस्ता आहे शॉर्टकट. ओके. पण ते उशीर होईल. इथे पण धबधबा आहे पाठी, तो बघ उद्या समोर. तो भारी आहे. आहे ना, हा. मस्त आहे धबधबा. इकडे धबधबा आहे, इकडे पाठी एक मगाशी धबधबा बघितला. इकडे आता लावणी झाली. समोर नाही, ह्यांच्याकडे सांगतो आमच्याकडे जेवढे खाडीत जास्त नसेल ना मास्टर, ते या गावात मास्टर खाजनातले. होय काय? अरे पाग बी कसले लावतात मच्छी किती भेटते. इकडे इकडे आतमध्ये इकडे त्या साईडचे कसे आम्ही, हा, असं इकडचे अच्छा अच्छा, एरिया आहेत. ओके. आता तिकडे कसं आमच्या घराच्या बाजूला खाडी. इथे जागा पण भरपूर आहे रे खेकडे पकडायला. अरे असंच आहे, तिकडनं आपल्या घराच्या खाली आलो ना, असाच लागतो खेकडे सुरू इथून ना. आमच्याकडे तिकडे त्या साईडला खाजनात फुल खेकडे. आता खाजनात जातात खेकडे पकड. काहीतरी जाऊ निवांत भरतीवर गेलो ना, साईडला आलेले बाजूला.
म्हणजे आपण तुम्ही जे नदीमध्ये काढता ना हा, हा. साईडला बॅटरीवर. इकडे मिळतात आम्हाला होय एवढ्या जवळ हा. म्हणून ते नदीतली जास्त आमच्याकडे खूप कमी लोक खातात. खात इकडचे मिळतात मी तर मग. अजूनपर्यंत नाही खाल्लंय. होय ना. नाही कारण की आमच्याकडे लहानपणापासून हेच खेकडे आम्ही खातो. हा आम्हाला ते नाही कधी नाही Actually ते खायचं. खूप पौष्टिक असतात काय तिकडे. हो काळे खेकडे चांगले असतात. पण आपल्याकडे हे हेच जास्त खातात. लावणी झाली उभी राहिली हे कधी झाली झालेले, 15 हे मला वाटतं 10-15 दिवस अगोदर लावणी झाले ते आता रिसेंट दिसते हे ते recent पण संपली पूर्ण पट्टा बघा कसा मस्त पूर्ण झाला दिसतोय finish. एक नंबर वाटतंय लोकांची. सगळं ह्या वरच्या बाजूस पण बघा झाली सगळी. आपण कोस्टर राईड केलेली तेव्हा या बाजूनेच आपण गेलेलो म्हणजे इथूनच आपण केळशीला बाहेर पडलो होतो. इथे या खारीगावाच्या दुकानामध्ये आहे ना फरसाण वगैरे खाल्लेलं आठवतं तो शॉर्ट टाकता आला तर टाकेन. फरसाण खाऊन रात्री काहीतरी 7:30 वाजता वगैरे फरसाण खाल्लं होतं. त्याच्यानंतर आम्ही मग पुढे गेलो होतो केळशीला स्टे होता. मस्त गाव आहे हे बघा वरती मस्त डोंगर आहेत आणि इकडे लावणी वगैरे झाले. पाणी एकदम भरपूर आहे सगळ्या ठिकाणी झरवणी आहे हे झऱ्याचं पाणी आहे हे बघा. पाऊस नाही आहे सकाळपासून एवढा पण पाणी एकदम फुल म्हणजे या इकडच्या शेतीला काही टेन्शनच नाही. पावसावर अवलंबून नाही. एकदा काय झरवणी झालं की मग लावणी लावायला सुरुवात. इकडे भेंडी वगैरे पण लावले बांधावर दिसते का. भेंडी अशी बांधावर भेंडी तुरी अशी लावली जाते. बांधावर पण नाचणी लावली आहे बांध पण सोडली नाही आहे. चला इथ्याला घेऊन आलेलं आहे बरंच मोठं तसं आहे. किती घरं असते रे गावात. हां 250 मोठा गाव आहे तो बराच पट्टा आहे. बघूया गावामध्ये उद्या फेरफटका मारू. आता तरी सध्या घरात जाऊया जरा फ्रेश होऊया मस्त. चवळी भोपळा सगळं आता गावाला लागेल. दोडके काकडी. गणपती सीझन हा म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग असतो गावाला. सगळं काही खायला मिळतं तेव्हा. आणि आमच्याकडे ॲक्च्युली काकड्या आवर्जून आता आहे ना पहिले चोरायचे आता गावातले माणसंच ना ठेवतात नाही. आमच्याकडे अजून चोरतात पोरं पण आता कोण काही शिव्या वगैरे देत नाही. हां पहिल्यांदा आहेत ना शिव्या द्यायचे बरोबर बरीच तरी पण पोरं पळवायची. आता काय टेन्शन नाही आता ठेवतात खास. हे पाहुणे आहेत. पाहुणे पाहिजे पाहुणे नाही सदस्य आहेत ते. कधी बाबा त्याची जागा फिक्स आहे. होय ना तिथंच आपले बसलेले वाट बघत. नाही बोलू शकत मेंबर आहेत घरातले. वेळ झाला फिरून आलेलं आहे त्याला पण घेऊन आलेलं आहे. चहा पितोय चाय प्याला मस्त एकदम वाफ बी पिते रे. कडतोरीची आहे चाय प्यायची तशी गरम 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 पाहिजे. मस्त वातावरण झालंय. संध्याकाळचे 6:45 वाजलेत. उजेड बघा किती आहे तरी पण अजून चांगला उजेड आहे. ए चहा पी रे. चहा पितोय. हां मासे झाली देऊन वाफा येत आहेत. या मंडळी चहा प्यायला या. सुर के पियो. दिवसभराचा आत्ता पाऊस आला बघा. तुंबलेला पाऊस आला एकदम. खूप पाऊस आलाय आणि दिवसभर एवढे ढग आलेले ना तर लागत नव्हता. आता लागतोय आणि हा मजबूत लागणार पाऊस आणि उद्याला अळंबी येण्याची शक्यता आहे. बघू जमलं तर जाऊन येऊ आम्ही अळंबीला. मस्त ना एकदम भारी. आले का आंघोळ. पाऊस आला. हा आंघोळ करता करता पाऊस आलाय मस्त. कालपासून वाट बघतोय पावसाची. हा मस्त आलाय. आता पूर्ण हवेत एकदम आणखीन गार वाटायला लागलाय. गार वाटेल झोप मस्त लागेल. हा थंडवाला पाऊस आहे एकदम गारटावाला. भारी वाटतंय. जाम भारी वाटतंय. पाऊस आला फायनली. अरे इथे तर मस्त नदी आहे. हे बघ समोर बोली तर सडकतोय ना. जबरदस्त आहे. म्हणजे इथून असं पाणी जातोय खाली. पाठच्या त्या ह्याला पण आता ना झिरपीला पण पाणी येईल. ह्याला दादा जे ते समोर त्या गलीला पाणी बघ किती आलंय. एक नंबर. लगेच जस्ट आंघोळ केले पडलो नाही पाहिजे. इथे या पडलो नाही पाहिजे. लय भारी. केवढा आलंय व धबधबा. बुशी डॅमची कमाल.
बुची डॅमला जायची गरज नाही, इथे बसायचं मस्त नॅचरल पाणी. ॲक्च्युली 2 दिवसांनी पाऊस पडला ना, त्यामुळे जरा गडूळ पाणी आहे बघा. आता ते पूर्ण निवाळ होईल. चांगला पाऊस पडला ना असाच. अरे वरपर्यंत आहे, चल भारी आहे एकदम. बघ ना वरपर्यंत कसं येते. बघ आंघोळ केले जाता. पावसातून आहे ना सटकायला पण होतं, हा एक प्रॉब्लेम आहे. कारण हे सगळं निसर्ग झालेलं असतं. आमच्याकडे एक चांगला शब्द आहे बलबटीत. सगळं बलबटीत झालं आहे. पाऊस गेला नाही, हाय हाय. इथनं कसलं येते बघ, लय भारी रे. पाणीच पाणी सगळीकडे. ते मला वाटतं वर 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 ह्याच रूटने मंदिरात जातात वाटतं. इकडून मंदिरात जायला वाट आहे बहुतेक. हां समोरच मंदिर आहे. आता वरपर्यंत नाही जात, सकाळी येऊ निवांत. पाऊस गेला, मोठी सर आली होती. हां पावसातून पकडू. पावसातून एकच आहे की हे आहे ना, त्याच्यातून जरा सावकाश जायचं. ते सगळं बघायला बरं वाटतं आणि ते आपटायची शक्यता आहे. ही कशी, ही वाट आहे ना ही परफेक्ट पायवाट. पायवाट ही पायवाट किती काय केलं तरी. हां धबधबाचं पाणी लगेच कमी झालं, पाऊस गेला. पण जबरदस्त सर आली, एकदम मजबूत आली. दिवसभराची आली होती. 2 दिवसाची. काल पण नव्हता एवढा पाऊस. कसला आलेला, 10 मिनटं पडला आणि गायब झाला एकदम. नदी सगळ्या नद्या गायब झाल्या लगेच. जोरात आलेला एकदम. आणि ही गावाकडची सिस्टम, बाहेरून आलात ना की तर पायावर पाणी घ्यायचं असं. म्हणजे कसं आता आपण होतो खराब पाण्यामध्ये, जरा पाय वगैरे धुवून जायचं, त्यासाठी असं एक ठेवलेलं असतं खास. रात्रीचं जेवण झालेलं आहे. आईने खास वडे बनवलेत. वडे, चिकन आणि रस्सा, सोबत निंबू आहे आणि कांदा. तर खास गावाकडचे कोंबडी वडे. तर या मंडळी जेवायला. चला मंडळी, जेवण वगैरे मस्त झालं आहे आणि बाहेर आता गप्पा टप्पा चालल्यात. जुन्या आठवणी. जुन्या आठवणी. या घराच्या माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत. होय ना. म्हणजे लहानपणी मे महिना असला ना हां तर ह्या घरी मी यायचोच. हां. ती सहा माझा लंगोटी मित्र. म्हणजे एकदम लहानपणीच आहे. हा. अच्छा. हा तसे आईना माहिती आहे सगळ्या स्टोरी सगळ्या. मी केवढा एवढूसा असताना मी यायचो इकडं. हां ना. हा त्या म्हणजे एकदम तेव्हापणीचे आमचे मित्र आहेत. अजून पण आम्ही तसेच आहे. आज सर्वजण भेटलो. आज फक्त निखिलला मिस करतोय. निखिलचं ॲक्च्युली काम आहे, त्यासाठी तो गेलाय. आणि आपला नुसता फिरवाव कुठे गायब आहे. तो जरा ट्रिपवर आहे सध्या. तो पण काय रोहित आपल्यासोबत नाही आहे, कारण गावी गेलो तेव्हा पण नव्हता, आता पण नव्हता. विचारलेलं पण काय अवेलेबल नव्हता. तर असं मंडळी आज आलेलं आहे आंबवली गावात. खास पहिल्यांदाच आलो. छान आहे, म्हणजे आमच्या गावासारखंच आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यातलं गाव आहे. फक्त खास की ह्यांना समुद्र खाडी वगैरे जरा जवळ आहे. आम्हाला ते जरा कोस आहे, कारण आम्हाला 60-70 किलोमीटर शिवाय समुद्र. असो, आजचा दिवस तर छान गेला आहे. आसपास काय दादा फिरवेल ते. उद्या जाऊया आपण मस्त. उद्या तू अजून थांबलास ना एक दिवस तर अजून स्पॉट होतील. पण नाही, गावाकडे ॲक्च्युली काम आहे, थोडं प्लास्टरचं काम चालू आहे. आपल्याला जायचं आहे. एका दिवसात तुझं सगळं होणार नाही. नाही ठीक आहे ना, आपण परत येऊ काहीतरी निवांत. उद्याला गाव फिरू सकाळी, त्यानंतर शेतावर जाऊ दुपारी. काय जे जमेल ते आजूबाजूचा फेरफटका असेल ते करू. बाकी परत येऊ तेव्हा बाकीचे व्हिडिओ करू. तसं करूया. चला, रात्र पण झाले, 11 वाजलेत गप्पा मारता मारता. जेवण मग अशी 9:30-10. आता गप्पा मारत मग 11 वाजलेत. रातकिड्यांचा आवाज आणि पाऊस थांबलाय. मग अशा आलेला जोरदार आला, बाकी गेलाय. तर चला, आता रात्र पण झाले. हा व्हिडिओ पण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय कर रे. बाय बाय. बाय बाय. बाय.